राज्यातील सर्व कृषी केंद्र चालक बंधूंनो, आपण येणाऱ्या 1 मे पासून आपली एक नवीन लढाई लिंकिंगच्या संदर्भामध्ये सुरू करतोय। आज आम्ही पुन्हा इथे आपल्या राज्याचे सन्माननीय कृषी आयुक्त, सन्माननीय कृषी संचालक यांची भेट घेऊन आपल्या राज्यातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या मार्फत त्या जिल्ह्यातून त्या तालुक्यामधून आपल्या राज्यामध्ये मागच्या 4-5 वर्षापासून जी खत कंपन्यांकडून आवाजवी लिंकिंग सुरू आहे, त्या लिंकिंगच्या संदर्भामध्ये आपण जी मागणी केली आहे की आपण सर्वजण खत खरेदीच बंद करा कंपन्यांकडून। जोपर्यंत या बाबतीमध्ये कंपन्या काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण राज्यामधील कोणत्याच कृषी केंद्र चालकाने खत कंपन्यांकडून खत खरेदी करायचं नाही आहे। प्रत्येकाने आपापली कृषी केंद्र कंटिन्यू सुरू ठेवायची आहे, त्यामधून खतांची विक्री आमच्या शेतकरी बंधूंना जरूर करायची आहे। मित्रांनो, आपण बघतोय की मागच्या 5-7 वर्षामध्ये राज्यातील शेतकरी हा वेगवेगळ्या कारणांनी जसा त्रस्त आहे, तसंच तो रासायनिक खतांमध्ये होत असलेल्या आवाजवी लिंकिंगमुळे त्रस्त आहे। अशा परिस्थितीमध्ये मापदा संघटना, कृषी केंद्र चालक बंधू सर्व आपण केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करतोय, परंतु त्यामध्ये अपेक्षित असं यश आपल्याला अजूनही आलेलं नाहीये। त्यामुळे ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये आपण अन्यायकारक कायद्यांच्या विरोधामध्ये एक मोठा लढा उभारला, त्यामध्ये आपण जो संघर्ष केला त्याच्यामुळे आपल्याला त्यामध्ये निश्चितच यश आलं आणि ते जे कठोर किंवा चुकीच्या पद्धतीचे कायदे कृषी केंद्र चालकांवरती लागणार होते ते थांबले। त्याच पद्धतीने शेतकरी बंधूंवर होत असलेल्या या आवाजवी लिंकिंगला सुद्धा मित्रांनो आपल्याला थांबवायचं आहे। त्यासाठी आपण जोपर्यंत या संदर्भात कंपन्या निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण 1 मे पासून सर्व रासायनिक खतांची खरेदी ही बंद करायची, अशी मी आपल्याला या व्हिडिओद्वारे आवाहन करतो, विनंती करतो।